नेमिनाथ जैन विद्यालयात विद्यार्थ्यांचे पुष्पवर्षाव करून स्वागत. तसेच चालू वर्षी 5वी ते 10वी पर्यंत 455 नवीन विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश, तर 11वी व 12वी ऑनलाईन प्रवेश चालू. प्राचार्य शिवनाथ शिंदे यांची माहिती. शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये विद्यालयात प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली. 15 जून पासून शैक्षणिक वर्ष 2026-27 सुरू होत आहे. त्यानिमित्ताने आज महाविद्यालयात प्रवेशित होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात करून उपस्थित विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके देण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी बहुमूल्य सूचना देत विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन केले. ढोल ताशांचा गजर, पुष्पवृष्टी आणि पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसत होता. विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवाचे यशस्वी नियोजन उपप्राचार्य देवेंद्रराज जैन, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाने विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर व सहकारी यांनी केले. शाळा प्रवेशोत्सवाच्या या उपक्रमाचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोंढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबाड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख, रवी आबाड यांनी कौतुक केले. या शाळेचे प्राचार्य शिवनाथ शिंदे, पालक अजमेरा व या शाळेची 1 तास 7वीतील विद्यार्थ्यांनी अधिक माहिती दिली. या घटनेचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी. आज 15 जून 2026 रोजी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळेचा हा पहिला दिवस मानले जात आहे. त्याच अनुषंगाने आज चांदवड येथील नेमिनाथ जैन हायस्कूल या ठिकाणी शाळेचा पहिला दिवस आहे. शाळेमधील आलेल्या विद्यार्थ्यांचा शिक्षकांनी डोल ताशा लावून आणि फुलपुष्प आणि पाठ्यपुस्तक देऊन त्यांचे स्वागत केलेले आहे. आपल्या सोबत काही विद्यार्थी आहे, काही पालक आहे, काही शिक्षक आहे. सर्वप्रथम आपण या ठिकाणी जी मुलगी आहे त्यांना जे पाठ्यपुस्तक दिलं त्यांच्याशी कसं संवाद साधतं ते आपण जाणून घेतो. बेटा, तुम्हाला सांग, या शाळेमध्ये कधीपासून शिकते? 5वी पासून. मी या शाळेत 5वी पासून शिकत आहे. मला या शाळेत कधी काही कमी वाटली नाही. या शाळेची, या शाळेत सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे. या शाळेतून जे पण विद्यार्थी येतं त्याला काही ना काही भेटतंच. इथे संस्कार आहे आणि इथे जे पण विद्यार्थी येतात त्याची प्रगती होऊन जातं. आज माझ्या शाळेचा पहिला दिवस आहे. आज जे पण 5वीला नवीन विद्यार्थी आले त्यांना फुलपुष्प देऊन, त्यांच्यावरती फुलांचे पाकळ टाकून, ढोल ताशा वाजवून आणि त्यांना पाठ्यपुस्तकं देऊन त्यांचं स्वागत केलं. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं का शाळेचे जे विद्यार्थी आले त्यांना फुलच्या पाकळ्या टाकून त्याचे स्वागत केले. आपल्यासोबत काही पालक आहेत, त्यांची संपर्क. दादा, तुम्ही या शाळेमध्ये पाल्याला घेऊन आलेले आहेत, काय सांगा? शाळेत आज महाराष्ट्रामध्ये आज सर्वत्र प्रवेशोत्सव साजरा होत असताना त्याच पार्श्वभूमीवर आपल्या चांदवडच्या आणि तालुक्यातील नावलौकिक असलेल्या SNJV माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे प्राचार्य श्री शिवदास शिंदे सर यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व शिक्षकांनी उत्साहात स्वागत केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक नवचैतन्य निर्माण झालं आहे आणि एक उत्साह निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवरती आणि आनंदाचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे त्या पाल्यांनी देखील त्या शाळेचे स्वागत केलेले आहे. आपल्यासोबत या शाळेचे प्राचार्य शिंदे सर आहे, त्यांची संपर्क साधणार आहोत. सर, काय सांगा, हा शाळेचा पहिला दिवस आहे? नमस्कार. आज शाळेचा पहिला दिवस. शासकीय नियमाप्रमाणे आणि संस्थेच्याही नियमाप्रमाणे पहिल्या दिवशी येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने स्वागत केलं जातं. शासकीय परिपत्रकाप्रमाणे आणि शाळेच्या नियोजनाप्रमाणे आज बहुसंख्येने या ठिकाणी विद्यार्थी आणि पालक उपस्थित झालेले होते. उन्हाच्या तडाख्यातही विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा उत्साह फार मोठ्या प्रमाणावर होता. या शाळेमध्ये अगदी पहिल्या जे शैक्षणिक वर्ष होतं त्याच्या शेवटापासून नेमिनगर परिवारावर प्रेम करून या संस्थेवर प्रेम करणाऱ्या पालकांनी प्रवेशासाठी गर्दी केलेली होती. आणि त्या ठिकाणी खेदाने असं म्हणावं लागेल की विद्यार्थी संख्या खूप असल्याने काही पालकांना या ठिकाणी प्रवेशापासून वंचित राहावं लागलं. तरी देखील जेवढ्या जागा शिल्लक होत्या त्या जागेंवर प्रवेश दिल्याने जे आज नवीन पाल्य त्यांच्या पालकांसोबत आलेले होते त्यांचं या ठिकाणी शाळेच्या संस्थेच्या वतीने यथोचिताचं स्वागत करण्यात आलं.
त्यांना आज पहिला दिवस असल्याने पोषण आहारामधून गोड पदार्थांचं जेवण देण्यात येणार आहे. पाठ्यपुस्तक शासनाकडून जे उपलब्ध झालेले आहे आज प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना त्याचं वाटप करण्यात आलं. त्याचप्रमाणे त्यांचं स्वागत म्हणून विद्यार्थी दैवत या हेतूने शाळेच्या सर्व स्टाफ कडून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून त्यांचं ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत केलं. अतिशय आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात शाळेच्या पहिल्या दिवसाची ही सुरुवात खरोखरच आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. धन्यवाद. सरासरी तुमच्याकडे आता सध्या किती विद्यार्थी आज रोजीला? जवळपास 2500 विद्यार्थी या शाळेमधून 5वी ते 12वी ला प्रवेशित झालेले आहेत. 11वीचे प्रवेश चालू आहेत. काही विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले असून त्यांचे जे दाखले आहेत ते दाखले काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा जनगणनेच्या कारणामुळे आमच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. परंतु एवढ्या 8-10 दिवसात जी विद्यार्थी संख्या आहे अगदी वस्तुनिष्ठ पद्धतीने दाखले आल्यानंतर तर साधारणपणे 2600 ते 2700 विद्यार्थ्यांचा पट या शाळेमध्ये 5वी ते 12वी मध्ये शिक्षण घेत असतो. त्याचप्रमाणे ही होते शाळेचे प्राचार्य. त्यांनी या शाळेची सर्व काही जी काही पट असेल ती या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे या शाळेचे जे नियम आहेत ते नियम सर्व पालकांनी पाळावा असे या ठिकाणी सांगण्यात आलेले. DJ महाराष्ट्र न्यूज साठी देविदास जाधव, चांदवड. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहेत. तरी संपर्क साधा 98 22 49 99 40 89 83 1504 60. मुख्य संपादक देविदास जाधव.